आहे वृक्षवल्ली आजचा हा जो उपक्रम आहे हा निसर्गप्रेमी मॉर्निंग वॉक ग्रुपच्या वतीने आयोजित केलेला आहे। पक्ष्यांसाठी पाण्याचं घरटं यामध्ये पाणी ठेवलं जाईल, त्यामधून पक्षी सुद्धा पाणी पितील आणि इतक्या कडक उन्हाळ्यामध्ये जो त्यांना जीव गमवावा लागतो तो जीव गमावण्याचं प्रमाण थांबेल। निसर्गप्रेमी मॉर्निंग वॉक ग्रुप हा उपक्रम गेल्या 2 वर्षापासून राबवतोय आणि या उपक्रमामुळे चाचोंडी रोड परिसरातील अनेक पक्ष्यांना जीवदान मिळालेलं आहे। मी आपल्या ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर रवींद्र ढोरे सर यांना विनंती करेल की त्यांनी या उपक्रमाबद्दल अधिक सविस्तर माहिती सांगावी। प्राध्यापक डॉक्टर ढोरे सर। वाढत्या उन्हामुळे तुम्हाला माहिती आहे अकोला जिल्ह्याचं तापमान 47 डिग्री सेंटीग्रेड एवढं आपल्याला माहिती आहे सर्वांना। या उन्हामुळे जे आपल्या परिसरातील जे स्रोत आहेत पाण्याचे, जे धबधब्यात छोटे छोटे जे पाण्याचे स्रोत असले तर ते पूर्ण नाहीसे झाले आहेत आणि त्या नाहीसे झाल्या कारणामुळे कसं पक्ष्यांना पाणी असणं अतिशय गरजेचं आहे। पक्षी हा एक पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक आहे। ज्याप्रमाणे माणूस आहे, वनस्पती आहे, पक्षी पण एक पर्यावरणाचा घटक आहे। तो घटक चांगला राहिला पाहिजे, कारण की एखादा घटक जर हा पृथ्वीवरचा नाहीसा झाला तर जे इकोसिस्टमची चेन आहे, जे फूड चेन म्हणतो, एकमेकावर डिपेंड असते आणि आपलं जे पृथ्वी तलावर जे काही इकोसिस्टम आहेत त्या बॅलन्स राहण्यासाठी प्रत्येक घटक हा अतिशय महत्त्वाचा असतो। त्यासाठी ह्या वाढत्या उन्हामध्ये आपल्याला त्यांचं संगोपन करणं, त्यांना पाणी देणं अतिशय महत्त्वाचं आहे। निसर्गप्रेमी मॉर्निंग वॉक ग्रुप दरवर्षी हे पाण्याचं जे मातीचं भांडं आहे आपण लावत असतो। त्यासाठी आमचा जो मॉर्निंग वॉक ग्रुप आहे नेहमी तत्पर असतो। माझं सर्वांना आव्हान आहे की मातीच्या भांड्यात जे पाणी आहे ते पाणी न समजता ते पक्षाचं एक अमृत आपण समजूया आणि त्यांना आपण सगळ्यांना पाणी देऊया। माझं सर्वांना आव्हान आहे, म्हणजे जे फिरणारे लोक आहेत, जे येतात, महिला मंडळ असो आणि पुरुष मंडळ असो, कारण की पाणी पाजणं हा एक पुण्याचा घटक आहे। त्यासाठी सगळ्यांनी जे सोबत येताना जे भांडे लावल्यात त्यांच्यासाठी आपण एक बॉटल थोडीशी आणून वजना एवढी आपल्याला तोलेल त्या निमित्तानं आणून त्यामध्ये पाणी टाकावं, असं माझं सगळ्यांना एक आव्हान मी माझ्या निसर्गप्रेमी मॉर्निंग वॉक ग्रुपच्या वतीने करतो। यानंतर चाचोंडी रोड परिसर हा बराच मोठा आहे, जवळपास 3.5 किलोमीटरचा रस्ता आहे आणि या परिसरामध्ये सकाळी फिरायला येणारे, ज्याला आपण मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य म्हणू, मग महिला असतील, पुरुष असतील, संध्याकाळी सुद्धा फिरायला येणारे, या सर्वांना परत एकदा निसर्गप्रेमी मॉर्निंग वॉक ग्रुपच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की या पक्ष्यांसाठी पाणी आणताना तुमच्या सोयीनं जेवढं होईल तेवढं पाणी आणा, बॉटलमध्ये आणा, कॅनमध्ये आणा, केव्हाही टाका। पक्ष्यांचे घरटे भरलेले राहतील तर त्यांचा जीव हा हमखास वाचलेला राहील। आता हा जो उपक्रम आहे या उपक्रमाअंतर्गत आपण हे पक्ष्यांचे घरटे, ज्याला आपण पाण्याचं घरटं म्हणतो, हे आपण प्रत्येक झाडावर लावूया आणि पक्ष्यांसाठी जीवनाचा मार्ग सुकर करूया। आताच्या धकाधकीच्या जीवनात म्हटलं कोणासाठी वेळ नाही आहे, पण तुम्ही सगळ्यांनी जो हा उपक्रम सुरू केला हा खरोखर खूप चांगला म्हणजे सुरू केला आणि आम्ही पण त्याला प्रतिसाद देऊ। आम्हाला थोडं सांगायचं असं काही असलं की आम्ही पण मदत करत जो काही। आणि आता 1 लिटर पाणी समजा इतक्या जणांचं किती लिटर पाणी येईल सगळ्यांना, एक खड्ड्यात काय आणून होत नाही, पण करू आम्ही सगळ्याजणांसोबत। 3 किलोमीटर हे परिसरात भांडे लावत असतो आणि जे पक्षी आम्ही झाडं लावल्यात, वृक्षारोपण केलं आहे, त्यांना पण आम्ही संगोपन उन्हाळ्यामध्ये 1 ते 1.5 महिना पाणी देण्याचं काम करत असतो। म्हणून सगळ्यांचं सहकार्य असलं तर हा उपक्रम चांगल्या प्रकारे राबविला जातो। तीस लोकांचा ग्रुप झाला आणि आज तुम्ही या पहिल्याच वर्षी आम्हाला महिला सहकार्य केलं, त्याबद्दल आमच्या ग्रुपमध्ये तुमच्या शुभेच्छा।